नमस्कार मित्रांनो, जनरल नॉलेज या प्रश्नमालिकेतला 40वा एपिसोड आहे. 45वा प्रश्न आहे की जगातला पहिला मानव चंद्रावर कधी पोहोचला. म्हणजे कोणत्या माणसाचं चंद्रावर पहिलं पाऊल पडलं असं आपल्याला म्हणता येईल. सगळ्यांना त्याचं उत्तर नॉर्मली माहीत असतं, त्याच्या मागची स्टोरी काही माहिती नसते, म्हणून हा उपद्व्याप की चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे जे आहेत ते नील आर्मस्ट्रॉंग हे होते. कधी ठेवलं तर 20 जुलै 1969 रोजी 20 जुलै 1969 रोजी त्यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवलं. हे माणसाचं पहिलं पाऊल 20 जुलै 1969 रोजी चंद्रावर पडलं. नील आर्मस्ट्रॉंग हे अमेरिकन नागरिक होते. अमेरिकेच्या लष्करातले सेनानी होते. ते ज्या यानातून गेले त्याचं नाव अपोलो 11. अपोलो 11 या यानातून ते चंद्रावर पोहोचले. आता हे अपोलो यान अमेरिकेची जी नासा म्हणून संस्था आहे, आपल्याकडे भारतात इस्रो आहे तशी अमेरिकेची नासा संस्था आहे. तर नासा या अंतराळ संशोधन संस्थेने अपोलो 11 या मोहिमेतून त्यांना पाठवलेलं आहे. ते 2 तास 32 मिनिटं चंद्रावर होते. त्यांनी अमेरिकेचा झेंडा तिथं फडकवला. त्यांचे सहकारी होते एडविन ऑल्ड्रिन. म्हणजे मानवाचं पहिलं पाऊल चंद्रावर पडल्यानंतर अनेक मोहिमा आखण्यामध्ये आल्या आणि सगळं जगभर या मोहिमेचं अत्यंत औत्सुक्य होतं. सगळं जग अगदी श्वास रोखून पाहत होतं की माणूस पहिल्यांदा चंद्रावर उतरल्यावर काय घडतं.